बघा, तुमच्या टॉपिकचं न्यू टॉपिक आहे, म्हणजे तुमच्या या सिलेबसमध्ये फर्स्ट टाइम ॲड केलेला पार्ट आहे. आता हे तुम्ही वर्ड ऐकलेले आहेत, तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतात. जनरेशन हा वर्ड ऐकलेला आहे. जनरेशन हा वर्ड तुम्ही ॲनिमल सायन्स, डेअरी सायन्समध्ये ऐकला असेल, बॉटनीमध्ये तुम्ही ऐकला असेल, किंवा अजून एखाद्या ठिकाणी जे काय आपले सोशल सायन्सेस असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल. जनरेशन त्याला आपण पिढी म्हणतो. पण याचा दुसरा अर्थ आहे डेव्हलप करणं, किंवा त्याला क्रिएट करणं किंवा प्रोड्यूस करणं, असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्ड किंवा दोन मिनिंग त्याच्यामध्ये आढळून येतात. त्यानंतर इन्क्युबेशन. आता इन्क्युबेशन हा वर्ड तुम्ही पॅथॉलॉजीमध्ये ऐकला असेल, एंटॉमॉलॉजीमध्ये ऐकला असेल, जे इन्सेक्ट्सचा स्टडी केला असेल, पेस्टचा स्टडी केला असेल त्याच्यामध्ये ऐकला असेल, आणि ॲनिमल हजबंड्री की जे पोल्ट्री बर्ड्स असतात तर त्यांच्यामध्ये तो तुम्ही वर्ड ऐकला असेल. देन कमर्शियलायझेशन ऑफ बिझनेस. आता कमर्शियलायझेशन हा वर्ड तुम्ही आपल्या सोशल सायन्समध्ये इकॉन एक्सटेन्शनमध्ये ऐकला असेल, किंवा इतर जे काय प्रोडक्शन युनिट आहेत तुमचे मॉड्यूलचे, पॅथॉलॉजी असेल, हॉर्टिकल्चर असेल, ॲग्रोनॉमी असेल, तर याच्यामध्ये कमर्शियल प्रोडक्शन म्हणतो. आता कमर्शियल प्रोडक्शन म्हणजेच काय, आपलं स्वतःचं भागून जास्तीच असेल तर ते मार्केटमध्ये अवेलेबल करणं किंवा मार्केटमध्ये सेल करणं आणि त्यातून मॅक्झिमम मनी अर्न करणं, त्याला आपण कमर्शियलायझेशन किंवा त्याला व्यापारी दृष्टिकोन असं म्हणतो, किंवा व्यापारी. तर असा एक आपला बिझनेस तयार करणं, म्हणजे आपल्या स्वतःपुरतं प्लस जास्तीत असेल तर ते विकणं, त्यातून पैसा मिळवणं, त्याला आपण कमर्शियलायझेशन म्हणतो ऑफ बिझनेस आयडियाज अँड इनोव्हेशन. आता याच्यामध्ये काय केलंय बघा, तुम्हाला फक्त आपला जो एंटरप्राइज आहे तर त्या एंटरप्राइजमध्ये 3 ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असतात. तर ते 3 ॲक्टिव्हिटी तुम्हाला तिथे दिलेत, आणि त्या ॲक्टिव्हिटी ज्यावेळी आपण इम्प्लिमेंट करत असतो त्यावेळी तुमच्या आयडियाज असतात किंवा ते इनोव्हेशन्स असतात, तर त्या प्रत्येक 3 स्टेपमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, पहिलं जर जनरेशन ऑफ आयडियाज आणि जनरेशन ऑफ इनोव्हेशन असं त्याच्यामध्ये येतं. इन्क्युबेशन ऑफ आयडियाज. आता इन्क्युबेशन म्हणजे ग्रोथ ओरिएंटेड कोर्स ऑफ ॲक्टिव्हिटी और रनिंग प्रोसेस और ऑन पाथ प्रोसेस, त्याला आपण इन्क्युबेशन म्हणतो. म्हणजे इन्क्युबेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल पोल्ट्री बर्डमध्ये जे इन्क्युबेटर असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्मॉल बर्ड्स असतात किंवा पोल्ट्री बर्ड्स असतात तर ते तयार होण्यासाठी नंबर ऑफ डेज असतो, पिरियड लागतो. त्या पिरियडमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज और फिजिओलॉजिकल प्रोसेसेस कॅरीड आउट विदिन द एग. म्हणजे ज्या एगमध्ये ज्या काय प्रोसेस असतात, मेटाबॉलिक प्रोसेस असतात, फिजिओलॉजिकल प्रोसेस असतात, तर त्या प्रोसेसेस कॅरी आउट केल्या जातात. मग त्याच्यासाठी टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, किंवा सराउंडिंग असेल, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. तर असंच आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा इन्क्युबेशन, आयडियाज अँड देअर इनोव्हेशन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. इन्क्युबेशनमध्ये तुमचं एस्टॅब्लिशमेंट असेल, सराउंडिंग एन्व्हायरमेंट असेल, युअर ट्रॅडिशन असेल, कल्चर असेल, देन मार्केट असेल, मार्केटिंग पॉलिसीज असतील, डिसिप्लिन असेल, इकॉनॉमिक रूल्स असतील, इकॉनॉमिक पॉलिसीज असतील, किंवा तुमचे प्रोडक्शन युनिट्स असतील, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय करावं लागतात, कन्सिडर करावं लागतं. त्याला आपण इन्क्युबेशन म्हणतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा मेळ घालणं किंवा त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं, त्याला आपण इन्क्युबेशन ऑफ आयडियाज ऑफ इनोव्हेशन असं म्हणतो. अँड कमर्शियलायझेशन ऑफ बिझनेस बाय युझिंग आयडियाज अँड इनोव्हेशन. आता तुम्ही बघितलं असेल, आता रिसेंटली द नंबर ऑफ फार्मर्स यूज मॉडर्न टेक्नॉलॉजी इन देअर फार्म, और नंबर ऑफ एंटरप्रेन्योर यूज नंबर ऑफ टेक्निक्स और टॅक्टिक्स फॉर इन्क्रीज द प्रोडक्शन. आता फार्मर असेल किंवा आपला एखादा उद्योजक असेल तर वेगवेगळ्या आयडिया असतात किंवा वेगवेगळे नाविन्यपूर्ण अशा गोष्टी असतात, तर ते यूज करत असतो. आता ह्या गोष्टी कशासाठी वापरल्या जातात, तर एखादा माणूस एखादा वस्तू तयार करण्यासाठी 1 दिवस लावत असेल तर तीच वस्तू तयार करण्यासाठी एखादी मशीन 1 तासामध्ये करत असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय येतं, इफिशियन्सी ऑर द पर्टिक्युलर क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट इज बेटर ॲज कम्पेअर्ड टू मॅनमेड प्रोडक्ट. जे मॅनमेड प्रोडक्ट असतात तर त्याच्यापेक्षा काय बेटर क्वालिटी आपल्याला जे मशिनरी बेस्ड प्रोडक्ट असतात तर त्याच्यामध्ये मिळते. त्याचबरोबर आपल्याला इफिशियन्सी, वर्क इफिशियन्सी सुद्धा बेटर आपल्याला मशिनरीमध्ये मिळते. तर याच्यामधून आपल्याला एक लक्षात येतं की आपण व्यापारी दृष्टिकोन जर ठेवत असेल तर तो आपल्याला या कमर्शियलायझेशनसाठी ज्या काय आयडियाज असतात किंवा इनोव्हेशन असतात तर ते सायमल्टेनियसली यूज करणं गरजेचं असतं. Likewise, we study here the generation, incubation and commercialization of business ideas, innovation for establishment, for running or for developing or for exploring our enterprise. आपला एंटरप्राइज एक्सप्लोर करणं
किंवा त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा त्याच्यामध्ये एक व्यापारी दृष्टिकोन आणणं, यासाठी आपल्याला या गोष्टी तिथं बघायच्या आहेत. आता इन शॉर्ट मध्ये तुम्हाला जनरेशनची डेफिनेशन दिसते. जनरेशन इज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑर क्रिएशन ऑफ समथिंग. म्हणजे आपण बघितलं असेल, एक जनरेशन असेल तर दुसरी जनरेशन तयार करण्याच्या प्रक्रियेला किंवा प्रोडक्शनच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, जनरेशन. म्हणजे नवीन उत्पत्ती तयार करणं किंवा उत्पत्ती असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे इट इज द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन अँड क्रिएशन ऑफ समथिंग मीन्स जनरेशन. देन सेकंड वन डेफिनेशन आहे इन्क्युबेशन. आता विथ रिस्पेक्ट टू अवर बिझनेस, आता जर इन्क्युबेशन बघितलं तुम्ही ॲनिमल सायन्स, डेअरी सायन्समध्ये, तर पर्टिक्युलर गॅप और पर्टिक्युलर टाइम पिरियड रिक्वायर्ड फॉर प्रोड्यूस द सम स्मॉल बर्ड और पर्टिक्युलर एंड प्रोडक्ट. एखादा टाइम पिरियड जो लागतो, तो टाइम पिरियडमध्ये एखादी गोष्ट तयार होणं, त्याला आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन. आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया त्याला आपण इन्क्युबेशन असं म्हणतो. म्हणजे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून एखादा एंड प्रोडक्ट तयार करणं, त्याला आपण इन्क्युबेशन म्हणतो. आणि इन बिझनेस सेक्टर सेम वे बट द पर्टिक्युलर डिफरंट वर्ड, इन डिफरंट वर्ड वी एक्सप्लोर द डेफिनेशन ऑफ इन्क्युबेशन. लाइकवाइज, a business incubator is a company that helps new and startup companies to develop by providing services such as management training or office space. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, नंबर ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज असतात आपल्या कंपनीमध्ये रन केल्या जातात. तर त्या रन करणाऱ्या बिझनेस ऍक्टिव्हिटी ह्या न्यूज असतात किंवा स्टार्टअप कंपनीसाठी आपल्या कंपनी अप करणं किंवा त्याच्यामध्ये वाढ करणं, याच्यासाठी त्या गरजेच्या असतात की ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल, ट्रेनिंग असेल किंवा ऑफिस स्पेस असेल. तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता मॅनेजमेंट म्हणजेच काय, लँड, लेबर, कॅपिटल याचं प्रॉपर युटिलायझेशन करणं और प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणून त्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. इन्क्युबेशन मध्ये ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे. देन ट्रेनिंग, ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून देणं, ज्या गोष्टी आपल्याला फक्त थेरॉटिकल माहिती आहे त्या प्रॅक्टिकली अवेअर करणं, त्याला आपण काय म्हणतो, ट्रेनिंग. आणि ऑफिस स्पेस, जे काय कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असतात, म्हणजे लिसनिंग स्किल असेल, स्पीकिंग स्किल असेल, प्रेझेंटेशन स्किल असेल, रायटिंग स्किल असेल, व्हर्बल स्किल असेल, नॉन व्हर्बल स्किल असेल, ते दीज आर द प्रॉपर स्किल युज्ड और इन्व्हॉल्व इन द ऑफिस स्पेस. तर अशा गोष्टी तुम्हाला ह्या इन्क्युबेशन मध्ये बघायला मिळतात. किंवा त्याला दुसरं आपण म्हणतो, अन ऑर्गनायझेशन डिझाईन टू ऍक्सलरेट ग्रोथ अँड सक्सेस ऑफ एंटरप्रेन्युअरल कंपनीज. आपल्या एंटरप्रेन्युअरल कंपनीज मध्ये सक्सेस ऍक्सलरेट करणं किंवा त्याच्यामध्ये वाढ करणं, त्याला आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन. आणि ह्याच्यामधल्या ज्या काय प्रोसेस असतात किंवा डिझाईन केलेल्या ऍक्टिव्हिटीला आपण इन्क्युबेशन असं म्हणतो. ते नेक्स्ट वन, कमर्शियलायझेशन, व्यापारी किंवा व्यापारी दृष्टिकोन. आता याच्यामध्ये जर बघितलं, कमर्शियलायझेशन इज द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग न्यू प्रोडक्ट और सर्व्हिसेस टू मार्केट. जो आपण वस्तू तयार केलेली असेल, ही वस्तू स्वतःपुरता किंवा त्या पर्टिक्युलर रिजन स्पेसिफिक न ठेवता ते एक्सप्लोअर करणं किंवा मार्केटमध्ये लॉन्च करणं, मार्केटमध्ये अवेलेबल करून देणं. कमर्शियलायझेशन इज द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग न्यू प्रोडक्ट, नवीन प्रोडक्ट ब्रिंग करणं कुठं, आपल्या मार्केट पोझिशनला किंवा मार्केट सिच्युएशनला किंवा मार्केट सिच्युएशनला सर्व्हिसेस अप्लाय करणं, त्याला आपण कमर्शियलायझेशन असं म्हणतो. जो आपला फार्ममध्ये जो आपण प्रोड्यूस तयार करतो, सिरियल्स, पल्सेस और ऑइल सीड्स. आता सिरियल्स असतील, पल्सेस असतील, ऑइल सीड असतील, तर एका पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये जर 5 मेंबर असतील तर 5 मेंबरसाठी पर इयर, म्हणजे पर्टिक्युलर सीझन टू द नेक्स्ट सीझन, म्हणजे खरीपला एखादा वस्तू तयार होत असेल तर पुढच्या खरीपला ती वस्तू तयार होण्यापर्यंत किती आपल्याला ती सिरियल्स लागतात किंवा पल्सेस लागतात, तर तेवढे आपण अमाऊंट किंवा क्वांटिटी स्टोअर करतो. आणि रिमेनिंग क्वांटिटी किंवा एक्स्ट्रा क्वांटिटी और एनॉर्मस क्वांटिटी आपण काय करतो, ती सेल करत असतो. त्याला आपण काय म्हणतो, कमर्शियलायझेशन. आता कमर्शियलायझेशन इन ब्रॉडर ऍक्ट, कमर्शियलायझेशन एंटेल्स. आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, प्रोडक्शन, उत्पन्न घेणं, देन डिस्ट्रीब्युशन, त्याचं वाटप करणं, देन मार्केटिंग, सेल्स, मार्केटिंग म्हणजे ती विकणं, सेल्स ती कस्टमर पर्यंत अवेलेबल करणं, कस्टमर सपोर्ट, कस्टमर कडून त्याला सपोर्ट देणं, आणि अदर की फंक्शन्स क्रिटिकल टू अचीव्ह द कमर्शियल सक्सेस. आता कमर्शियलायझेशन मध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जास्तीचं प्रोडक्शन, हायर प्रोडक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. इफ हायर प्रोडक्शन इज देअर, देन यू मार्केट, देन यू मेक अ प्रोडक्ट अवेलेबल इन द मार्केट. अँड सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, कस्टमर सपोर्ट और कस्टमर रिस्पॉन्स. जर जास्त प्रोडक्शन झालं मार्केटमध्ये आलं, त्याला कस्टमर नसेल किंवा कस्टमर त्याला सपोर्ट करत नसेल किंवा कस्टमर रिस्पॉन्स देत नसेल, तर त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन होऊ शकत नाही. मग तुम्ही ते एक कन्सेप्ट तुम्ही ऐकले असेल, डिमांड अँड सप्लाय.
आणि डिमांड अँड सप्लायवरती आपल्याला कमर्शियलायझेशन ऑफ आवर बिझनेस हे तिथे डिसाईड करता येतं. जर तुमचा डिमांड असेल, कस्टमर असतील तर त्याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट हा घेतला जातो. प्रोडक्ट असेल तर त्या मार्केटमध्ये तुम्हाला कस्टमर अवेलेबल झालेला दिसतो, म्हणजे त्याला आपण डिमांड अँड सप्लाय म्हणतो. म्हणजे तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमध्ये आलाच पाहिजे आणि त्या प्रोडक्टला तुमचा कस्टमर त्या मार्केटमध्ये असलाच पाहिजे. या दोन गोष्टी तुम्हाला कमर्शियलायझेशन ऑफ बिझनेससाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. देन आयडिया आपण कल्पना म्हणतो, म्हणजे पॉसिबल ऑर सजेशन ऑर पॉसिबल व्ह्यूज फॉर कोर्स ऑफ ॲक्शन. आपण काय आपले विचार असतात, काय सूचना असतात, काही मतं असतात, हे आपण मतं तिथं मांडत असतो पॉसिबल वेज. कशासाठी? कोर्स ऑफ ॲक्शन. एखादं प्रॉपर डिसिजन, प्रॉपर पाथ चूज करणं, प्रॉपर पाथवरती रन होणं, यासाठी आपण त्या कल्पना मांडत असतो. फॉर एक्झाम्पल, आपले जे स्टुडंट असतात हे स्टुडंट ज्यावेळी इनडोअर गेम असतील किंवा आउटडोअर गेम असतात तर त्याला जनरल रूल्स रेग्युलेशन्स असतात आणि जनरल रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून ते एखादा गेम असेल तर तो गेम प्ले करत असतात. पण त्याच्यामध्ये प्रत्येकाचे एक कसब असते. जसं तुम्ही कबड्डीमध्ये बघितलं असेल की एखाद्यामध्ये जम्प करणं असेल किंवा एखाद्याला पुश करणं असेल तर वेगवेगळ्या तुम्ही टॅक्टिक्स यूज करता, तर त्याला आपण आयडियाज म्हणतो. म्हणजे तुम्हाला पॉईंट जर मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तिथं आयडिया यूज करत असता. किंवा तुमच्या स्टडीमध्ये सुद्धा तुम्ही नंबर ऑफ टॅक्टिक्स काही यूज करत असता. म्हणजे ती एखादी कन्सेप्ट कशी लक्षात ठेवली जाऊ शकते किंवा त्या कन्सेप्टवरती आपण कसं ॲब्स्ट्रॅक्ट तयार करू शकतो, त्या कन्सेप्टवरती कोणते नंबर ऑफ पॉईंट्स आपण इलॅबोरेट करू शकतो, तर याला आपण काय म्हणतो? आयडियाज. देन सेकंड वन इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे समथिंग इज न्यू और दॅट वन क्रिएट ॲज अ न्यू. एखादी गोष्ट नवीन असते, दॅट वन इज नॉट विजिबल, नॉट एक्सप्लोर और नॉट एक्झिबिट नियर द कस्टमर. एखादी गोष्ट त्या कस्टमर पर्यंत कधीच दिसली नाही किंवा बघितलीच नाही, त्याला आपण इनोव्हेशन म्हणतो. तुम्ही बघितलं असेल आता रिसेंटली ज्या टेक्नॉलॉजी आपल्या फार्ममध्ये येत असतात, जे काय हार्वेस्टर मशीन असतात किंवा रिपरच्या मशिनरी असतात किंवा विडरच्या मशिनरी असतात की ज्या तुम्ही याच्या पाठीमागे कधी बघितल्या नसतील, पण त्या रिसेंटली आता आपल्या एक्सप्लोर केल्या जातात किंवा तुम्हाला तिथं एक्झिबिट केल्या जातात, मार्केटमध्ये अवेलेबल केल्या जातात. म्हणजे विडिंग कसं केलं जातं, देन सॉइल पल्वरायझेशनसाठी कुठल्या स्मॉल मशिनरी आहेत, तर ते एक इनोव्हेशन असतं टेक्नॉलॉजीमधलं. तर त्यात क्रिएटिंग समथिंग इज न्यू और न्यू मेथड्स और न्यू आयडिया और न्यू प्रोडक्ट, त्याला आपण काय म्हणतो? इनोव्हेशन. दॅट वन इज वन ऑफ द प्रोसेस. ही एक ॲक्शन आहे किंवा प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण एखादी वस्तू तयार करतो, एखादी कल्पना तयार करतो किंवा एखादा प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार करत असतो. आता जर तुम्ही बघितलं, आपण जे 3 डेफिनेशन बघितल्या, त्या 3 डेफिनेशन मध्ये जनरेशन इन्क्युबेशन अँड जनरेशन इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन ऑर कमर्शियलायझेशन ऑफ आयडिया. आता याच्यामध्ये याचं जर मिनिंग बघितलं तर इट इज अ प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बिझनेस. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, 3 कन्सेप्ट आहेत, ह्या 3 कन्सेप्ट आपल्या बिझनेसमध्ये आपण यूज करत असतो. आणि बिझनेस इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस वेअर द सेव्हरल ऍक्टिव्हिटीज सायमल्टेनियसली इन्व्हॉल्व. आपल्या बिझनेसमध्ये एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सायमल्टेनियसली इन्व्हॉल्व असतात. म्हणजे रॉ मटेरियल आणणं किंवा रॉ मटेरियल स्टोअर करणं, रॉ मटेरियलमधनं थोडा मटेरियल असेल तर त्याच्या प्रोसेससाठी घेणं, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणं, त्याच्यावरती नंबर ऑफ जे काय प्रोसेसिंग मधल्या नंबर ऑफ प्रोसिजर्स असतील तर त्या फॉलो करणं, देन आफ्टर प्रोडक्ट तयार करणं, प्रोडक्ट पॅकेजिंग करणं, प्रोडक्ट मार्केटिंग करणं आणि प्रोडक्ट सेल करणं, या सगळ्या गोष्टी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करणं, न्यूजमध्ये एक इन्फॉर्मेशन एक्सप्लोर करणं, तर या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघाव्या लागतात. तर अशी एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सेव्हरल ऍक्टिव्हिटी सायमल्टेनियसली इन्व्हॉल्व झालेल्या असतात. आणि या सेव्हरल ऍक्टिव्हिटी थ्रू आपण आपला बिझनेस काय करत असतो? रन करत असतो. तर या बिझनेसमध्ये आपल्याला जनरेशन, इन्क्युबेशन अँड कमर्शियलायझेशन, दॅट वन इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट यूज और कन्सिडर व्हाईल यू रन युअर बिझनेस. आपला बिझनेस रन करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं किंवा अडॉप्ट करणं गरजेचं असतं. आता दुसरी गोष्ट, प्रायमरी द प्रोसेस स्टार्ट्स विथ आयडिया. त्याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस स्टार्ट कुठून होते? जर तुम्ही जनरेशन बघितलं असेल, इन्क्युबेशन बघितलं असेल, पण आयडिया जनरेशन ही अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. तुम्ही बघितलं असेल आयडिया अँड इनोव्हेशन या 2 कन्सेप्ट ह्या महत्वाच्या, ज्या इन्क्युबेशन असेल, जनरेशन असेल किंवा कमर्शियलायझेशन असेल, तर याच्यामध्ये आपल्याला तिथे कन्सिडर करावं लागतं. तर त्याच पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये पहिलं जे जनरेशन असेल तर ते आयडिया जनरेशन असणं गरजेचं असतं. देन फॉलोड बाय आयडिया इन्क्युबेशन, त्यानंतर काय? आयडिया इन्क्युबेशन अँड फायनली लीडिंग द कमर्शियलायझेशन ऑफ द बिझनेस. त्यानंतर आपण कशाकडे जातो?
आपला बिझनेस कमर्शलाइज करणं याच्याकडे आपण जात असतो. That's why all these three steps are interlinked and entrepreneur needs to be cautious in handling all these steps. आता या 3 स्टेप ह्या इंटरलिंक आहेत, एकमेकाला इंटरलिंक आहेत. प्रत्येक एंटरप्रिन्युअरने कॉशियस असणं, दक्ष असणं अतिशय गरजेचं आहे की ज्यावेळी आपण या 3 स्टेप ह्या सायमल्टेनियसली फॉलो करत असतो. त्यामुळं ज्यावेळी आपण आपला बिझनेस रन करत असतो तर त्या बिझनेसमध्ये या 3 स्टेप ऑटोमॅटिकली इन्व्हॉल्व असतात. तुम्ही जर म्हटलं इन्क्युबेशन जी स्टेप असेल तर ती इलिमिनेट करू, किंवा कमर्शियलायझेशन स्टेप इलिमिनेट करू, किंवा जनरेशन स्टेप इलिमिनेट करू, तर अशी कुठलीही स्टेप त्याच्यामध्ये इलिमिनेट होऊ शकत नाही. कारण तुम्हाला त्या बिझनेस जर एक्सप्लोर करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये जर एक्सपान्शन करायचं असेल तर त्या तिन्ही स्टेप तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. आता त्याच्यातली जी पहिली स्टेप आहे आयडिया जनरेशन. आता आयडिया जे जनरेट करणं म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवात करणं, तर त्याच्यामध्ये एंटरप्रिन्युअर नीड्स आयडिया टू स्टार्ट अँड टू ग्रो देअर एंटरप्रिन्युअरल व्हेंचर. आता जर आपण बघितलं आपला एंटरप्राइज हा रिस्क ओरिएंटेड बिझनेस आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नफा होईल किंवा तोटा होईल. वी गेट प्रॉफिट ऑर लॉस, वी डोंट नो इन फ्युचर, बट वी टेक अ व्हेंचर और वी टेक अ रिस्क हिअर. आपण एक धाडस करत असतो. आता हे धाडस करत असताना आपल्याला काही विचार करावा लागतात आणि विचार करत असताना त्यातून आयडिया आपल्याला जनरेट करावं लागतात. तर एंटरप्रिन्युअर नीड्स आयडिया टू स्टार्ट टू ग्रो देअर एंटरप्रिन्युअरल व्हेंचर. आणि जनरेटिंग आयडिया इज अन इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह प्रोसेस. आता या जनरेट केलेल्या ज्या आयडिया असतात ह्या इनोव्हेटिव्ह असाव्यात, आणि जे इनोव्हेटिव्ह आयडिया असतात त्या क्रिएटिव्ह असाव्यात. म्हणजे फक्त आपण मनात आणलं की आपण असं केलं पाहिजे पण ते अंमलात आलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. जे आपल्या मनात येतं ते अंमलात आणणं किंवा आपण जे ज्याच्यावरती विचार करतो त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं असतं. म्हणजे which one thing you use or thought that one implemented within the enterprise, त्या गोष्टी तुमच्या एंटरप्राइज मध्ये इम्प्लिमेंट होणं गरजेचं असतं. तर these are the particular idea generation concept. Here the number of potential sources for generation of idea or entrepreneur idea. आता वेगवेगळे सोर्स आहेत की त्यातून आयडिया जनरेट होत असतात. त्यातले काय कॉमन सोर्स तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. त्यातला पहिला कॉमन सोर्स आहे इंटरेस्ट अँड हॉबीज. आपली जर आयडिया जनरेट करायची असेल, आपल्या कल्पना जर आपण तिथं तयार करत असू, तर त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की पर्सनल इंटरेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असणे गरजेचं आहे. आणि हॉबीज म्हणजे तुमचे जे का आवडीनिवडी असतात ह्या आवडीनिवडी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखादी टेक्निकल गोष्ट करत असाल किंवा एखादी प्रोसेस ओरिएंटेड एखादी थिंग करत असाल तर त्यावेळी तुमचा इंटरेस्ट असणे किंवा तुमच्या हॉबीज असणं गरजेचं असतं. हा एक सोर्स असतो की त्यातून तुम्ही त्या एंटरप्राइज मध्ये उतरत असता किंवा त्यातून तुमचा एंटरप्राइज एस्टॅब्लिश करत असता. सेकंड वन कॉमन सोर्स आहे एंटरप्रिन्युअर्स वर्क एक्सपिरियन्स. तुमचा कामाचा अनुभव, याच्या पाठीमागे कधी काम केलं असेल किंवा काम बघितलं असेल किंवा कामाचं नॉलेज घेतलं असेल किंवा कामाचं कौशल्य असेल. म्हणजे एंटरप्रिन्युअर वर्क एक्सपिरियन्स, नॉलेज अँड स्किल, these are also of the source कुठल्या
स्लाइड दिसते का रे? स्लाइड दिसते का? येस सर. आता कॉमन सोर्सेस ज्या आयडियाज आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे इंटरेस्ट अँड हॉबीज, दुसरा आहे वर्क एक्सपिरियन्स, नॉलेज अँड स्किल, थर्ड वन प्रोडक्ट सर्व्हिसेस दॅट वन करंटली अवेलेबल, and last one external environment which one include technological, societal, cultural, demographic, economic, legal, political. आता काय गोष्टी असतात की त्या तुम्हाला एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये कन्सिडर करावं लागतात. जे टेक्नॉलॉजिकल गोष्टी ह्या एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला कन्सिडर करावं लागतात. काय टेक्नॉलॉजी तुमच्या लोकल सिच्युएशनला असतील नसतील तर का नाहीत, आणि असतील तर आपण त्या कशा पद्धतीने यूज करू शकतो, तर हे तुम्हाला तिथं लक्षात घ्यावं लागेल. सोसायटल म्हणजे तिथलं जे काय कम्युनिटी असेल तर त्याचा तुम्हाला स्टडी असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोडक्ट प्रिफरेबल ऑर नॉट प्रिफरेबल ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. देन कल्चरल म्हणजे कल्चरला सूट आहे का, म्हणजे तुम्ही जो प्रोडक्ट आता खाण्याच्या ज्या डोमेस्टिक पर्पजसाठी जे प्रोडक्ट असतात तर इझिली ॲक्सेप्टेबल बाय द कस्टमर, जे आपण ज्या रोजच्या आहारामधील किंवा आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी असतात कस्टमर इझिली ॲक्सेप्ट करत असतो. पण काही जर अनपेक्षित असतील, म्हणजे जे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर व्हेजिटेरियन जे लोक असतात हे नॉनव्हेज जे प्रोडक्ट असतात हे प्रिफर करत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला कल्चरल स्टडी करणं गरजेचं असतं. त्यानंतर डेमोग्राफिक म्हणजे लोकशाहीला धरून अशा काय गोष्टी, म्हणजे लिगल इलिगल तुम्ही बघितलं असेल जे काय ॲनिमल्स असतात तर ॲनिमलचे जे काय स्किन असतात त्या स्किनपासून वेगवेगळे प्रोडक्ट किंवा वेगळ्या वस्तू तयार केल्या जातात, तर ते इलिगल आहे. तर या गोष्टी तुम्हाला तिथं लिगली करणं गरजेचं असतं, किंवा जे लिगल थिंग्स असतात तर त्या कन्सिडर करणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲनिमलच्या स्किनपासून प्रोडक्ट तयार करू शकता, पण ॲनिमल ऑलरेडी डाय असेल म्हणजे ऑलरेडी मेलेला असेल तर त्याच्या स्किनपासून करणं गरजेचं असतं, की ज्याच्यामध्ये तुम्ही मारताय किंवा जे लाईव्ह ॲनिमल असतात तर त्यांना डेड करता. असं न करता जे डेड ॲनिमल असतात तर त्यांच्या स्किन रिमूव्ह करणं. देन इकॉनॉमिक, आता इकॉनॉमिकमध्ये तुम्हाला जर फिजिबिलिटी ऑर नॉट फिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला परवडण्यायोग्य आहे का परवडणारं नाही हे तुम्हाला तिथं लक्षात घ्यावं लागतं. आणि पॉलिटिकल म्हणजे राजकीय इश्यू असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा बघितलं असेल तर इंडस्ट्रियल एरिया असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही एखादा बिझनेस किंवा एंटरप्राइज रन करू शकता. बिझनेस एरिया नसेल किंवा तुमचा जे काय कॉर्पोरेट एरिया नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही एस्टॅब्लिश करू शकत नाहीत. असे काय पॉलिटिकल बर्डन किंवा प्रेशर त्याच्यामध्ये असतात. हे सोर्सेस असतात की त्यातून तुम्हाला जे काय आयडियाज असतात ते जनरेट कराव्या लागतात. आता जर तुम्ही कमर्शियलमध्ये पॉलिटिकल बर्डन असं काय असेल तर तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात तर ते एस्टॅब्लिश करू शकता. पण कमर्शियल इंडस्ट्रीसाठी तुम्हाला जे इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन आहे किंवा इंडस्ट्रीयल बोर्ड आहे याचा तुम्हाला कन्सिडरेशन करावं लागतं. त्यानंतर वेगवेगळ्या वेज आहेत की आपण त्यातून आयडिया जनरेट करू शकतो. आता त्यातला फर्स्ट वेज आहे एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग. आता एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग म्हणजेच काय, आपण ओव्हरव्ह्यू घेत असतो म्हणजे आपण काय करू शकतो कुठून कुठलं. फॉर एक्झाम्पल सोर्स ऑफ एनर्जी. आता एन्व्हायरमेंटल जर स्कॅनिंग केलं तर याच्यामध्ये तुम्हाला वूड म्हणजे जे काही ट्रीज असतात तर त्याचे ड्राय ब्रँचेस असतील किंवा त्याचं पूर्ण झाड असेल तर त्याचं लाकूड असेल तर त्याचं आपण जे आपले वेगवेगळे युनिट असतात तर त्याच्यामध्ये आपण हीट जनरेट करण्यासाठी तर त्याचा वापर करू शकतो. पण अल्टरनेट जे सोर्स असतात तर सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही बघू शकता की जे सनलाईट असेल किंवा वॉटर बेस एनर्जी असेल तर अशा एनर्जी आपण त्या ठिकाणी जनरेट करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग करणं गरजेचं असतं. आणि जर तुम्ही एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग केलं दॅट टाइम यू गेट नंबर ऑफ आयडियाज ऑर लिस्ट ऑफ आयडियाज. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आयडियाची लिस्ट तयार होते. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर तुम्हाला विंड पॉवर एक पर्याय आहे, देन वॉटर पॉवर हा एक पर्याय आहे, सोलार पॉवर हा एक पर्याय आहे. म्हणजे यातून कुठला तरी एक पर्याय तुम्हाला तिथं चूज करावा लागतो. किंवा तुमचे जे अणुबेस अणूचा वापर करून केलेली इलेक्ट्रिसिटी तर असं काय पर्याय असतो.
तर एक लिस्ट तयार होते, त्यातून एक तुम्ही प्रॉपर सोल्युशन तिथं चूज करत असता. त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग अँड स्क्रीनिंग. म्हणजे स्कॅन केल्यानंतर लिस्ट आउट करणं नंबर ऑफ सोर्सेस, आणि त्यातून अवेलेबल आहे किंवा आपल्याला गरजेचं आहे किंवा जो आपल्याला परवडण्यायोग्य आहे तर तोच ठेवणं, म्हणजे रिमेनिंग काय करणं, स्क्रीन आउट करणं किंवा इलिमिनेट करणं. तर अशा पद्धतीने आपण एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग करतो. आणि एन्व्हायरमेंटल स्कॅनिंगसाठी आपल्याला वेगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल होतात. त्यातलं पहिलं जे मोस्टली इम्पॉर्टंट आहे न्यूजपेपर. जे लोकल किंवा मेट्रोपॉलिटन सिटी जे असतात तर त्या ठिकाणी वेगवेगळे न्यूजपेपर असतात. तर या न्यूजपेपरच्या माध्यमातून आपणाला वेगवेगळ्या आयडिया तिथे जनरेट आपण करू शकतो. देन पॉप्युलर कंझ्युमर किंवा कस्टमर, काय कस्टमर असतात त्या सुद्धा आयडिया देत असतात. जे नंबर ऑफ कस्टमर असतात तर ते डेली एखादा प्रोडक्ट बाय करत असतात, तर त्यांना सजेशन देत असतात किंवा ते सजेशन करत असतात की पॅकेजिंग मटेरियल चांगलं पाहिजे किंवा पुअर पॅकेजिंग मटेरियल आहे, किंवा त्याच्यामध्ये जे तुम्ही इन्ग्रेडियंट घालता तर त्या इन्ग्रेडियंटची क्वालिटी खराब असते, किंवा त्याच्यामध्ये जे काय तुम्ही टेस्टसाठी जे काय मटेरियल ॲड करता तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्लेवर असतील किंवा ते वेगवेगळे फ्लेवर तुम्ही ॲड करा, म्हणजे असे काय सजेशन असतात. तर हे तुम्हाला तिथून मिळत असतं, किंवा कस्टमरचं जे ओपिनियन असेल किंवा मतं असतात त्यातून सुद्धा आपल्याला काय माहिती तिथं मिळत असते की ज्यातून आपण आयडिया जनरेट करू शकतो. त्यानंतर न्यूज मॅगझिन, म्हणजे जे काय फोर्टनाईटली, वीकली जे मॅन्युअल किंवा आपले मॅगझिन असतात, मासिक असतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वार्ता असतात, तर त्यातून सुद्धा आपण काय नवीन आयडिया जनरेट करू शकतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन मॅगझिनमध्ये असतात. मिनिमम सपोर्ट प्राईस असेल किंवा ह्यूज प्रोडक्शन असेल किंवा स्टोरेज प्रॉब्लेम असेल किंवा स्टोरेज कॅपॅसिटी मॅक्झिमम असेल, तर ह्याच्यातून तुम्हाला आयडिया जनरेट होऊ शकतात की स्टोरेज करणं किंवा एखादा ऑफ सीझनसाठी मटेरियल अवेलेबल करून घेणं, यासाठी तुम्हाला त्यातून आयडिया जनरेट करू शकता. देन रिव्ह्यू गव्हर्नमेंट अँड कंझ्युमर पब्लिकेशन. आता गव्हर्नमेंट एक दरवर्षी रिपोर्ट तयार करतं. प्रत्येक तुम्ही बघितलं असेल जे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं, तर ते एक रिव्ह्यू तयार करतं. रिव्ह्यू म्हणजेच काय, याच्या पाठीमागं म्हणजे पर्टिक्युलर कॅलेंडर इयर असेल किंवा पर्टिक्युलर सीझन असेल तर त्या सीझनमध्ये टोटल एरिया जो ॲग्रिकल्चर एरिया किती आहे, त्यातला नॉन ॲग्रिकल्चर एरिया किती आहे, त्यानंतर त्यातला कल्टिवेटेड एरिया किती आहे, त्यातला ड्रायलँड एरिया किती आहे, त्यानंतर ड्राय फार्मिंग किती आहे, रेड फार्मिंग किती आहे, आणि कुठले कुठले क्रॉप आहेत. तर असं एक रिव्ह्यू असतो. तर तसा आपला बिझनेसचा सुद्धा रिव्ह्यू असावा. किती आपले टोटल नंबर ऑफ एंटरप्राइज आहेत, किती प्रोडक्शन आहे, किती कंझ्युमर आहेत, किती कस्टमर आहेत, किती पॉप्युलेशन आहे, तर त्याला आपण रिव्ह्यू ऑफ गव्हर्नमेंट अँड कंझ्युमर पब्लिकेशन असं म्हणतो. तर त्यातून तुम्हाला एक स्टॅटिस्टिकल डेटा, फॉर एक्झाम्पल स्टॅटिस्टिकल डेटा त्यातून मिळत असतो. त्यानंतर रिव्ह्यू ऑफ टॉप प्राईम टाईम टेलिव्हिजन शोज. आता काय प्राईम टाईम टेलिव्हिजन शोज तुम्ही बघितले असतील की ज्याच्यामध्ये स्पॉन्सर्ड बाय ऑर पब्लिश्ड बाय ऑर प्रेझेंटेड बाय, हे तुम्ही वर्ड ऐकले असतील. तर स्पॉन्सर्ड बाय, प्रेझेंटेड बाय, पब्लिश्ड बाय, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही जो प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाईज केला जातो तर त्या प्रोग्राममधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं की त्यातून तुमचा प्रोडक्ट हा लॉन्च करणे किंवा प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मास पॉप्युलेशनला स्प्रेड करणं. तर अशा पद्धतीने जे काही टॉप प्राईम टाईम टेलिव्हिजन शोज असतात तर त्यातून सुद्धा तुम्ही आयडिया जनरेट करू शकता की आपण असं केलं तर होऊ शकतं. देन वॉक थ्रू लोकल शॉपिंग मॉल. तुम्हाला स्वतःचे शॉपिंग मॉल असतात तर त्या शॉपिंग मॉलमध्ये जावं लागतं, बघावं लागतं, काय करावं लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल, काय गोष्टी त्याच्यामध्ये कमी आहेत, काय गोष्टी त्याच्यामध्ये जास्त आहेत, की कुठल्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत, ह्या गोष्टी जर तुम्हाला ऑब्झर्व करायच्या असेल तर स्वतः शॉपिंगला जावं लागतं. दॅट वन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आयडिया that one help to generate our idea, or that one help to generate our or develop our enterprise. त्यासाठी तुम्हाला स्वतः तिथे फिरावं लागेल, स्वतः तुम्हाला त्या गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतील. नेक्स्ट वन आहे क्रिएटिव्हिटी अँड क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्रिएटिव्हिटीची डेफिनेशन म्हणजे ॲबिलिटी टू कंबाईन आयडियाज इन युनिक वेज, म्हणजे असं विलक्षण प्रकारे आयडियाचं कॉम्बिनेशन करणं, टू मेक अ अनयुज्युअल असोसिएशन बिटवीन आयडियाज. जे काय आपण आयडियाज तयार केले असतील किंवा आपण आयडियाज जनरेट केले असतील तर त्या एकत्रित करणं. म्हणजे जर तुम्ही एखादा प्रोडक्ट बेटर प्राइसला सेल करत असताना क्वालिटी आणि क्वांटिटी देत असाल विथ प्रॉपर पॅकेजिंग, म्हणजे एक तुमची आयडिया तिथं जनरेट झाली, किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर प्रोडक्ट विथ लिमिटेड क्वांटिटी,
तुमच्या शरीराला पोषक अन्नद्रव्याची जेवढी आवश्यकता असेल तर ती आवश्यकता तेवढ्या प्रोडक्टमधून ही परिपूर्ण करणं, म्हणजे अशा काय आयडियाज असतात. तर त्या आयडियासाठी तुम्हाला काय करावं लागतं, क्रिएटिव्हिटी किंवा त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे काय गोष्टी असतात, जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट सेल करायचा असेल तर त्या प्रोडक्टची फक्त जाहिरात न करता, नॉट गिवन ओनली स्पेसिफिक फीचर, नॉट गिवन ओनली हायलाइट अँड पॉइंट, but also their advantages, but also their nutritive value, but also their particular traditional as well as इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल यूज. तुमचं जे काय प्रोडक्ट असेल तर त्याचे यूज काय आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर ड्रायफ्रुट्स मधून तुमची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू फुलफिल होत असते. पण जर तुम्ही बघितलं असेल तर ड्राय कॅश्यू असेल तर त्या ड्राय कॅश्यू मधून तुमचं जे काय ऑइलचं पर्सेंटेज असेल किंवा प्रोटीन असतील तर ते प्रोटीन मॅक्झिमम अमाऊंटमध्ये तुमच्या बॉडीमध्ये अवेलेबल होतात. म्हणजे प्रोटीन दॅट वन हेल्प फॉर बोन फॉर्मेशन, स्ट्रेंथनिंग द बोन. तर अशा ज्या काही गोष्टी असतात फिजिओलॉजिकल प्रोसेस आपल्या बॉडीमधल्या, तर त्या फुलफिल करण्यासाठी ड्रायफ्रुट्स तुम्ही खात असता. तर त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच लक्षात येतात किंवा त्या गोष्टी तुम्हाला तिथे द्याव्या लागतात. देन ट्रॅडिशनल अँड लॉजिकल थिंकिंग इज लाईक पॅरलल फॉरवर्ड फॉर एव्हर. आता ज्यावेळी तुम्ही क्रिएटिव्हिटी करत असता तर तुम्हाला दोन गोष्टी सायमल्टेनियसली यूज कराव्या लागतील, ट्रॅडिशनल अँड लॉजिकल थिंकिंग. म्हणजेच जे परंपरागत चालत आलेल्या पण तर्कशुद्ध अशा गोष्टी ह्या पॅरलल कुणाला, ज्या मॉडर्न असतात किंवा मॉडर्न थिंग्स असतात तर त्याच्याशी पॅरलल असणं गरजेचं आहे. बट नेव्हर क्रॉसिंग क्रिएटिव्ह थिंकिंग. पण ह्या गोष्टी क्रॉस करता कामा नाहीत. कुठल्या, क्रिएटिव्ह थिंकिंग. आपण जे काय नवीन विचार केला असेल किंवा नवीन आपण सोल्युशन दिलं असेल तर ते क्रॉस करता कामा नाही. मीन्स व्हॉट, दॅट वन मेक अ लिंक विथ न्यू कॉन्सेप्ट इन अनयुज्युअल वेज. याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने एक लिंक तयार करणं की त्यातून तुमची न्यू कॉन्सेप्ट ही एक विलक्षण प्रकारे तयार झाली पाहिजे. तर त्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो. विदाउट प्रॉब्लेम और विथ प्रॉब्लेम सॉल्विंग और विदाउट क्रिटिसिझम, म्हणजे कुठली टीका न होता अशा पद्धतीचं तुमचं आयडिया तिथं जनरेट तुम्ही करू शकता. देन ब्रेन स्टॉर्मिंग हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. वारंवार तीच गोष्ट सांगणं की जेणेकरून समोरच्याला ती गोष्ट घ्यायला भाग पाडणं किंवा समोरचा ती गोष्ट घेत असतो. आता एक फॅमिलियर किंवा एक प्रॉपर अप्रोच आहे की ज्यातून एक आपण कस्टमर त्याच्याकडे अट्रॅक्ट करू शकतो. आता त्याच्यामध्ये काय केलं जातं, ग्रुप ऑफ पीपल गेट्स टुगेदर इन अ रूम. एका रूम मध्ये घेतलं जातं. तर एखादा फॉर एक्झाम्पल म्हणून आहे ते, त्याच्यामध्ये तुम्ही जे ब्रेन स्टॉर्मिंग असेल आपल्या मार्केटमधलं तर तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला डिजिटल बोर्ड लावणं, टेलिव्हिजनवरती जाहिरात देणं, न्यूजपेपर मधून लिपलेट्स असतील तर ते स्प्रेड करणं, त्यानंतर वारंवार दुकानामध्ये शॉपिंग मॉलमध्ये त्याच्या जाहिराती किंवा बॅनर्स तिथे डिस्प्ले करणं. म्हणजे तुम्ही ते वारंवार बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की ते काय आहे प्रोडक्ट, एकदा घेऊन बघू. तर त्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो. म्हणजे तुमचं जे काय माइंड चेंज असेल तर ते माइंड चेंज करणं. तर त्याच पद्धतीनं एका ग्रुपचे पर्सन असतात, ते एकत्रित येतात, एक रूम चूज करतात, त्याच्यामध्ये प्रत्येक जण एक रिलॅक्स एन्व्हायरमेंट मध्ये तिथे एकत्रित येतात, वेअर एव्हरीवन वुड बी फ्री फ्रॉम टू स्ट्रेच. म्हणजे आपण ताणतणाव असतात त्यातून मुक्त असतात. देअर माइंड अँड थिंक बियॉन्ड द ऑर्डिनरी. सर्वसामान्य लोकांच्या पेक्षाही पलीकडं, म्हणजे एकदम रिलॅक्स मूड मध्ये तिथं असतात. आता त्याच्यामध्ये काय केलं जातं, एखादा आपण प्रोडक्ट असेल तर त्याचे प्रॉब्लेम त्यांच्याकडून येतात. म्हणजे ग्रुप लिडर असेल किंवा ग्रुप पर्सन असतील तर ते प्रॉब्लेम शेअर करतात. आणि जो सेलर असेल किंवा जो प्रोडक्ट लॉन्चर असेल किंवा एंटरप्रिनर असेल तर तो त्याच्यावरती सोल्युशन देत असतो. म्हणजे वारंवार कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याच्यावरती सोल्युशन, कुठलाही प्रॉब्लेम सांगितला तर त्याच्यावरती सोल्युशन. म्हणजे जे काय क्वेश्चन रेज होतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं, त्याला आपण प्रॉब्लेम अँड सोल्युशन. जे काय अनफेवरेबल सिच्युएशन असेल तर ती फेवरेबल करणं, हे वारंवार करत जाणं. म्हणजेच काय, दोज हू क्रिटिसाइज ऑन द पर्टिक्युलर प्रोडक्ट दॅट वन चेंज इन टू द सोल्युशन और बाय चेंज इन टू द accepting the particular things. म्हणजे नो क्रिटिसिझम ऑफ आयडियाज अलाउड ड्युरिंग द ब्रेन स्टॉर्मिंग सेशन. म्हणजे याच्यामध्ये ती इथंपर्यंत गेलं जातं की त्याच्यावरती कुठल्याही त्रुटी असतील किंवा टीका असतील ह्या थांबवल्या जातात. त्यानंतर आहे फोकस ग्रुप. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल, फोकस म्हणजेच काय, जर 10 लोक असतील आणि 10 लोकांच्या मध्ये जर तुम्हाला एक ट्रेनिंग प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज केला असेल, त्यातले 6 लिटरेट असतील आणि 4 इलिटरेट असतील. जर 10 लोकांच्या मध्ये 6 लिटरेट आणि 4 इलिटरेट असतील तर यू मेजरली फोकस ऑन 4 पीपल हु आर इलिटरेट, हु डोंट accept new things or who don't
understand the concept or the training program purpose, you focus on that particular person only. This group of individual provide information about proposed product or services. आता अशा ग्रुपला तुम्ही फोकस करायचं की त्यांचं एक स्ट्रक्चर्ड सेटिंग तिथं सेट करणं आणि या स्ट्रक्चर्ड सेटिंग थ्रू प्रोडक्ट अँड सर्व्हिस प्रपोज करणं. इन अ टिपिकल फोकस ग्रुप ऑर मॉडरेट फोकस द ग्रुप डिस्कशन ऑन व्हॉट एव्हर द इश्यूज आर बिंग एक्झामाइन्ड. आता हे फोकस का करायचे, कारण ते एकतर त्या प्रोडक्टला अट्रॅक्ट होत नसतील किंवा त्याच्याकडे बघत नसतील किंवा तो चूज करत नसतील, तर त्यासाठी एक मॉडरेट पर्सन, मध्यम लोक असतात, तर त्यांना फोकस करणं आणि त्यांच्या थ्रू जे काही प्रॉब्लेम असतात, इश्यूज असतात, तर त्या एक्झामाइन करणं, त्याच्यावरती डिस्कशन करणं आणि त्याच्यातून आयडिया जनरेट करून तो प्रोडक्ट लॉन्च करणं, त्याला आपण फोकस ग्रुप म्हणतो. त्यानंतर सेकंड वन कन्सेप्ट आहे ते आयडिया इन्क्युबेशन. म्हणजे आयडिया इन्क्युबेशन इज द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग आयडियाज इन टू रियालिटी. इट स्टार्ट्स ऑन व्हेरी फंडामेंटल. It starts on a very fundamental level, often with a single individual who comes up with a concept he or she thinks should be further explored. आता ही कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी आहे. आता कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी, फंडामेंटल ऍक्टिव्हिटी, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे रॉ मटेरियल येण्यापासून ते प्रोडक्ट तयार होण्यापर्यंत या सगळ्या ज्या प्रोसेसला आपण इन्क्युबेशन म्हणतो, ह्याच्यामध्ये एक फंडामेंटल लेवल आपण त्याला कन्सिडर करतो. त्या फंडामेंटल लेवलमध्ये प्रत्येक जण ही गोष्ट ऍक्सेप्ट करेल असं नसतं की प्रत्येक जण ते ऍक्सेप्ट केले तर त्याच्यावरती विचार करत असतो आणि त्यानंतर त्याच्यावरती एक्सप्लोर करणं किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करत असतो. आता आयडिया इन्क्युबेशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तिथं लक्षात घ्याव्या लागतात. पहिला एक कोलॅबोरेटिव्ह एन्व्हायरमेंट, म्हणजे तुम्हाला टीम वर्क आवश्यक आहे. कोलॅबोरेटिव्ह एन्व्हायरमेंट म्हणजे टीम वर्क, म्हणजे एकानं प्रोसेस करणं, एकानं पॅकेजिंग करणं, एकानं मार्केटिंग करणं, हे सगळ्या तुम्ही गोष्टी तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही बघत असता. तर आयडिया इन्क्युबेशनसाठी एक कोलॅबोरेटिव्ह एन्व्हायरमेंट गरजेचं आहे. सेकंड वन महत्वाची गोष्ट आहे कोऑपरेटिव्ह ग्रुप, म्हणजे एकमेकाला सहाय्य मदत करणं, असा ग्रुप असा. देन क्लस्टर द वर्कर. आता त्यांचं ग्रुप तयार करायचं. क्लस्टर म्हणजे काय, छोटे छोटे ग्रुप तयार करायचे. कोण रॉ मटेरियल घेऊन येईल, कोण रॉ मटेरियल त्या मशिनरीमध्ये ऍड करेल, कोण त्या मशिनरीवरती प्रोसेसिंगसाठी त्या मशिनरीचं ऑपरेटिंग वरती जाईल, कोण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग केलेलं प्रोडक्ट असेल तर तो एखाद्या पर्टिक्युलर बाउल असेल किंवा बॅग असेल तर त्याच्यामध्ये स्टोअर केला जाईल, कोण त्याच्यामध्ये पॅकेजिंग करण्याचं काम करेल, कोण मार्केटमध्ये नेईल, कोण स्टोरेज रूमला नेईल. तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर त्याला आपण क्लस्टरिंग द ग्रुप, असं छोटे छोटे ग्रुप करून त्या ऍक्टिव्हिटी काय करणं, डिवाइड करणं. द मेंबर ऑफ द ग्रुप कॅन आयडेंटिफाय स्ट्रेंथ अँड विकनेस. त्यानंतर काय केलं जातं, आपल्या जो प्रोडक्ट असेल ह्या आपल्या प्रोडक्टमधले स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेसेस काय आहेत, तर हे तुम्हाला काय करावं लागतं, ऑब्झर्व करावं लागतं. स्ट्रॉंग लिडरशिप अँड एक्झिक्युटिव्ह स्किल. त्यानंतर तुमच्या आयडिया इन्क्युबेशन मध्ये लिडरशिप स्किल स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे किंवा स्किल एक्झिक्यूट करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जे तुम्ही प्लॅन तयार केलं असेल तर ते एक्झिक्यूट करणं, म्हणजे समोर मांडणं. एखादं तुम्ही प्लॅनिंग केलं असेल तर ते एक्झिक्यूट करणं, समोर मांडणं. तर अशा पद्धतीने तुम्ही आयडिया इन्क्युबेशन आपल्या बिझनेसमध्ये यूज करू शकता. द एंटरप्रेन्युअर स्पिरिट, तुमचं एक पर्टिक्युलर मोटिवेशन किंवा इन्स्पायर हे एक स्पिरिट तिथं असणं गरजेचं आहे. देन प्रोग्राम डिझाईन टू ऍक्सिलेट द सक्सेसफुल डेव्हलपमेंट. असा एक प्रोग्राम डिझाईन करा की त्यातून तुम्हाला यश आलंच पाहिजे किंवा यश हे तुम्हाला अचीव्ह करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्या आयडिया इन्क्युबेशन मध्ये त्या ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व्ह होत असतात. आता आयडिया इन्क्युबेशन मध्ये काय प्रोसेस आहेत. आता मोस्ट कॉमन इन्क्युबेटर सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत बघा, की याच्यामध्ये आपण आपला बिझनेस रन करू शकतो, कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी प्रॉपरली इन्व्हॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होऊ शकते. पहिला नेटवर्किंग ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुमचं नेटवर्क वाईड असावं, म्हणजे रिजनल लेवलला, ते स्टेट लेवलला, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला असं एक नेटवर्किंग. मार्केटिंग असिस्टंट, जे तुमचा प्रोडक्ट आहे हा मार्केटमध्ये सेल करणं, यासाठी मार्केटिंग असिस्टन्स हे तिथं असणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग असिस्टंट घेणं आणि तो प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल करणं. हाय स्पीड इंटरनेट ऍक्सेस, तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट ऍक्सेस असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जर काय प्रोडक्ट असेल तर ते प्रोडक्टचं डेटा असेल किंवा त्याच्यामधलं जे काय नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज असतील ते नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी तुम्ही काय करू शकता, एक्सप्लोर करू शकता. देन ऍक्सेस ऑफ बँक लोन फंड, गॅरंटी प्रोग्राम, वेगवेगळे गॅरंटी प्रोग्राम असतात. खऱ्या इन्क्युबेशन सर्व्हिसमध्ये
अतिशय महत्त्वाचे आहेत की टाइमली जर लोन असेल तर तुम्ही टाइमली ॲक्टिव्हिटी करू शकता, टाइमली फंड अवेलेबल असेल तर ते टाइमली ॲक्टिव्हिटी तिथं इम्प्लिमेंट करू शकता. तर तसं लोन आणि फंड असेल किंवा गॅरंटेड प्रोग्राम असेल हे टाइम टू टाइम तिथं असणं गरजेचं आहे. त्याला इन्क्युबेशन प्रोसेसमध्ये आपण तिथे घेऊ शकतो की त्याच्यामध्ये आपण त्याचे इन्व्हॉल्व करू शकतो. देन हेल्प विथ प्रेझेंटेशन स्किल. द इन्क्युबेशन प्रोसेस कशासाठी मदत करते? आपलं प्रेझेंटेशन स्किल. कारण आपण फंडामेंटल लेवल आहे किंवा इनिशियल लेवल आहे, तर आपण जर गोल अचीव करायचं असेल किंवा आपण हायर लेवलला जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक स्किल डेव्हलप करावं लागतं, त्याला आपण प्रेझेंटेशन स्किल म्हणतो. तर ते आपल्याकडे असावं लागतं. ते लिंक टू हायर एज्युकेशन रिसोर्स आहे. त्यानंतर आपण जे हायर एज्युकेशन रिसोर्स असते तर त्याला लिंक करणं, स्ट्रॅटेजिक पार्टनर त्याला लिंक करणं. कारण आपल्या बिझनेसमध्ये रिस्क असते, तर ते रिस्क जर मिनिमाइज करायचं असेल तर प्रॉपर पार्टनर, स्ट्रॅटेजिक पार्टनर असणं गरजेचं आहे. आता हे स्ट्रॅटेजिक पार्टनर कुठले रिस्क कमी करू शकतो? जी इकॉनॉमिक रिस्क असेल तर ती इकॉनॉमिक रिस्क याच्यातून कमी केली जाते. त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह बिझनेस ट्रेनिंग प्रोग्राम. आता याच्यामध्ये जो तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो, म्हणजे अप टू डेट किंवा इच अँड एव्हरी पॉईंट हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. दे हेल्प विथ बिझनेस इटिकेट. तुमचे काही शिष्टाचार असतात तर त्या शिष्टाचारासाठी इन्क्युबेशन प्रोसेस किंवा जे सर्व्हिसेस असतात तर त्या मदत करत असतात. देन टेक्नॉलॉजिकल कमर्शियलायझेशन असिस्टंट, म्हणजे तुमचे जे काही तांत्रिक गोष्टी असतात तर त्या तांत्रिक गोष्टी तिथे विचार केला जातो. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट, तुमचे हक्क असतात तर ते हक्क तिथं रिझर्व करण्यासाठी जे काही इन्क्युबेशन प्रोसेसमध्ये जे सर्व्हिसेस असतात किंवा कॉमन इन्क्युबेटर सर्व्हिसेस असतात तर त्या तुम्ही तिथं यूज करू शकता. त्यानंतर आहे कमर्शियलायझेशन, म्हणजे ज्याला आपण व्यापारी म्हणतो. इट इज अ प्रोसेस ऑफ और सायकल ऑफ इंट्रोड्युसिंग अ न्यू प्रोडक्ट इन टू द मार्केट, त्याला आपण कमर्शियलायझेशन म्हणतो. द ॲक्च्युअल लॉन्च ऑफ न्यू प्रोडक्ट इन द फायनल स्टेज ऑफ न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड द वन वेअर द मोस्ट मनी विल हॅव टू स्पेंड फॉर ॲडव्हर्टायझिंग, सेल प्रमोशन अँड अदर मार्केटिंग एफर्ट्स. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करत असताना तो प्रोडक्ट फायनल स्टेजला आल्यानंतर तो प्रोडक्ट आपण लॉन्च करतो. प्रोडक्ट लॉन्च केल्यानंतर तो मार्केटमध्ये अवेलेबल करतो आणि मार्केटमध्ये अवेलेबल केल्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतो, म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट करतो. आता हे करत असताना आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला त्यासाठी मनी हा स्पेंड करावा लागतो. कशावरती? ॲडव्हर्टाइजमेंट असेल, सेल प्रमोशन असेल किंवा अदर मार्केटिंग एफर्ट्स असतील, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मनी हा स्पेंड करावा लागतो, त्याला आपण कमर्शियलायझेशन म्हणतो. आता कमर्शियलायझेशन करत असताना आपल्याला 2-3 प्रश्नांची उत्तर तिथं देणं गरजेचं असतं. म्हणजे कमर्शियलायझेशन प्रोसेस शुड गिव्ह द आन्सर ऑफ द गिव्हन क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिला आहे व्हेन द कंपनी हॅज टू डिसाइड ऑन द इंट्रोडक्शन टायमिंग, म्हणजे तुमची कंपनी हा प्रोडक्ट मार्केटमध्ये कधी इंट्रोड्यूस करणार आहे किंवा त्याची वेळ काय आहे, काळ काय आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. जसं तुमचे जे काय कोल्ड ड्रिंक्स असतात, हे कोल्ड ड्रिंक्स काय तुमची थंडीच्या दिवसामध्ये तिथं लॉन्च केले जातात, पण जे काय समर सीझन असेल किंवा हीट एरिया असेल तर त्या ठिकाणी तिथं लॉन्च केले जातात आणि त्याचं जे काय सेल असेल तर त्या ठिकाणी केला जातो. तर एक प्रॉपर टायमिंग हे तुम्हाला इंट्रोड्यूस करावं लागतं. वेअर द कंपनी हॅज टू डिसाइड वेअर टू लॉन्च इट्स प्रोडक्ट. आता हा प्रोडक्ट जर लॉन्च करायचा असेल तर कुठं लॉन्च केला पाहिजे? आता जर तुम्ही कोल्ड्रिंक्स असतील तर तुम्ही मुंबई असेल किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, अशा ज्या गरमीचे जे काय प्लेसेस असतील तर त्या ठिकाणी तुम्ही लॉन्च करू शकता की जेणेकरून तुमचा तो प्रोडक्ट असेल तर तो मॅक्झिमम सेल केला जाईल. टू whom the primary target consumer group will have been identified earlier by research and test marketing. आता याच्यामध्ये तुम्हाला एक कंझ्युमर ग्रुप किंवा त्याला आपण क्लस्टर म्हणतो, हा क्लस्टर चूज करावा लागतो. कशासाठी? तर तुमचे काय रिसर्च असतील किंवा तुमचे काय टेस्ट असतील, ह्या टेस्ट तुम्हाला तिथं सर्च करणं किंवा त्याच्यावरती स्टडी करणं किंवा ते आयडेंटिफाय करणं, यासाठी तुम्हाला एक टार्गेट कंझ्युमर ग्रुप चूज करावा लागतो आणि त्यातून तुमचं जे काय प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्ट फायनलाइज करणं, यासाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथं जे काय आपले कंझ्युमर असतील तर ते कंझ्युमर सॅटिस्फॅक्टरी व्ह्यू हा त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट अँड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आता सप्लाय चेन मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट अँड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हा तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये पार्ट बघितला असेल. आता हे चेन तुम्ही माहीत असतील, मार्केटिंग चेन, सेम मार्केटिंग चेन तुम्हाला इथे दिसते. त्यानंतर जे काय सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, म्हणजे तुमचा प्रोडक्ट हा एंड युजर आहे, त्याला आपण कंझ्युमर म्हणतो, तर त्याच्यापर्यंत कसा दिला जातो किंवा कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे. आणि त्यातून जर एखादा पार्ट किंवा एखादा कंपोनंट जर एलिमिनेट केला तर त्याचे काय परिणाम आहेत,
हे तुम्हाला तिथं लक्षात येते. आता सप्लाय चेन मॅनेजमेंट रिप्रेझेंट द मॅनेजमेंट ऑफ द एंटायर सेट ऑफ प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रान्सफॉर्मेशन, डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग ऍक्टिव्हिटी बाय विच अ कंझ्युमर इज सप्लायड विथ अ डिझायर्ड प्रोडक्ट. आता याच्यामध्ये काय केलं जातं, आपला प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट हा एंड युजर पर्यंत व्यवस्थित पद्धतीनं, जे प्रोडक्शन युनिट असेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल, डिस्ट्रीब्युशन युनिट असेल आणि मार्केटिंग युनिट असेल, यांच्या माध्यमातून ते एंड युजर पर्यंत तिथं जात असतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, इनपुट इंडस्ट्री म्हणजे याच्यामध्ये तुमचे जे काय सीड इंडस्ट्री असतील, केमिकल इंडस्ट्रीज असतील किंवा इन्सेक्टिसाइड फंगिसाइड इंडस्ट्रीज असतील, तर त्याला आपण इनपुट इंडस्ट्री म्हणतो. आणि आउटपुट इंडस्ट्री म्हणजे त्याच्यामधून आपण फायनलाइज प्रोडक्ट तयार करत असतो, त्याला आपण आउटपुट इंडस्ट्री म्हणतो. म्हणजे आता इनपुट इंडस्ट्री मधला एखादा प्रोडक्ट असेल तर ते इनपुट इंडस्ट्री मधला प्रोडक्ट हा कुणाकडे जातो, फार्मरकडे जातो. फार्मर कडून जे काय प्रोडक्शन झालेलं असेल किंवा एखादा फार प्रोड्यूस असेल तर तो कोणाकडे जातो, ट्रेडरकडे. देन देअर डिस्ट्रीब्युशन सेंटर असतात, तर त्या सेंटरकडे जातो. आणि देन आफ्टर रिटेलिंग. आता फार प्रोड्यूस असेल तर त्याचं ज्यावेळी रिटेलिंग होतं तर तो रॉ मटेरियल परत तुमचं प्रोसेसिंगसाठी कन्सिडर केला जातो. आता या प्रोसेसिंग मध्ये परत त्याच्यावरती प्रक्रिया करून त्या इनपुट इंडस्ट्री थ्रू आउटपुट होणं किंवा फायनलाइज प्रोडक्ट तयार करणं आणि मार्केटमध्ये अवेलेबल करणं, एक अशी चेन असते. ही चेन जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज केली तर ही चेन थ्रू आपलं जे काही ॲग्री बेस्ड प्रोडक्ट असतात किंवा ॲग्रिकल्चरचे जे काही प्रोसेसर प्रोडक्ट असतात किंवा रॉ मटेरियल असतात, हे प्रॉपरली एंड युजर पर्यंत ही तिथं सेंड केले जातात किंवा प्रोव्हाइड केले जातात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक चेन दिलेलं आहे की ती चेन आपल्याला तिथं आपण बघत असतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं, पहिला असतो मॅन्युफॅक्चरर. आता याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर चेन दिसते. ह्याच्यामधले कॉम्पोनंट तुम्हाला दिलेत, कस्टमर, रिटेलर, होलसेलर, मॅन्युफॅक्चरर अँड रॉ मटेरियल सप्लायर. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला प्रोडक्ट येईल याच्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल सप्लायर. आता रॉ मटेरियल सप्लायर काय करत असतो, रॉ मटेरियल देत असतो कुणाला, मॅन्युफॅक्चररला, जिथं प्रोसेसिंग होतं. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं फक्त रिव्हर्सिबल स्टेज दिल्या. कस्टमर हा एंड प्रोडक्ट आहे, देन आफ्टर रिटेलर, देन आफ्टर डिस्ट्रीब्युटर, देन आफ्टर मॅन्युफॅक्चरर, देन आफ्टर रॉ मटेरियल. म्हणजे तुमचा बेस खाली दिलेला आहे. रॉ मटेरियल हा मॅन्युफॅक्चरला दिलं जातं, मॅन्युफॅक्चर मधून तयार झालेला प्रोडक्ट हा डिस्ट्रीब्युटरला दिला जातो, डिस्ट्रीब्युटर कडून तो रिटेलरला दिला जातो, रिटेलर कडून आपल्या एंड युजरला दिला जातो. ही तुम्ही चेन बघितली असेल. तर या चेन मध्ये त्या स्टेजेस आहेत किंवा ते कॉम्पोनंट आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. त्यानंतर ही सप्लाय चेन जी आपण तयार करतो त्याचे काहीतरी ऍडव्हान्टेजेस आहेत. त्यातलं पहिलं आहे रिडक्शन ऑफ प्रोडक्ट लॉसेस इन ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज. आता जरी आपण चेन मॅनेज केली तर आपण वाईड नेटवर्कमध्ये आपला प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आणि जर आपण वाईड नेटवर्कमध्ये प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट केला तर तो इझिली सेल केला जातो. आणि त्याचं जे काय एंड युजर्स असतील तर ते एंड युजर्स त्याचे बेनिफिट घेत असतात. आता यातून काय होतं, जर आपली चेन असेल प्रॉपर तर प्रोडक्ट लॉस हा कमी होतो. ट्रान्सपोर्टेशनवरचे चार्जेस असतात ते कमी होतात. स्टोरेजवरचे जे चार्जेस असतात ते कमी केले जातात. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज डेसिग्नेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स्ड टेक्निक. आता ट्रेडर्स असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, रिटेलर असतील, होलसेलर्स असतील, तर ते रिटेलर होलसेलर हे त्यांच्या लेवलवरती प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण प्रॉपर पॅकेजिंग असेल, जे टेक्नॉलॉजिकल बेस यूज केला असेल, त्याच्यामध्ये ॲडव्हान्सेस असतील तर तो प्रॉपरली डेसिग्नेट केला जातो. म्हणजे त्याचे लॉसेस हे रिड्यूस केले जातात. देन कॅपिटल अँड नॉलेज अमंग द चेन पार्टनर. आता चेन पार्टनरमध्ये प्रत्येक जण इन्व्हेस्टमेंट करत असतो. म्हणजे काय मनी असेल तर त्याच्यामध्ये मनी गॅप हा त्याच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरर 5 रुपयाला वस्तू विकत असेल तर ती डिस्ट्रीब्युटर 6 रुपयाला विकणार, त्यानंतर होलसेलर ती 7 रुपयाला विकणार, रिटेलर ते 8 रुपयाला विकणार. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ती प्रोडक्ट 5 रुपयाचा प्रोडक्ट 8 रुपयाला आपल्याला तिथं मिळत असतो. तर असे कॅपिटल गॅप नॉलेज अमंग द चेन पार्टनर हा तिथं मॅनेज करावा लागतो. कारण प्रत्येकाला त्याच्यामध्ये अर्निंग ऑफ मनी हा एक महत्वाचा इश्यू तिथं दिसून येतो. देन बेटर इन्फॉर्मेशन अबाउट द फ्लो ऑफ प्रोडक्ट मार्केट अँड टेक्नॉलॉजी. आता ही चेन असली तर व्यवस्थित त्या चेनवरून तो प्रोडक्ट हा एंड युजर पर्यंत जात असतो. म्हणून बेटर फ्लो आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. एखादा जरी आपण त्या लिंक मधला किंवा चेन मधला घटक काढून टाकला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून आपला प्रोडक्ट प्रॉपरली एंड युजर पर्यंत देऊ शकत नाही. पण आता काय रिसेंटली नवीन टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट कंझ्युमर म्हणजे प्रोडक्शन टू कंझ्युमर असे काय प्रोडक्ट आहेत तर ते सेल केले जातात.
आता याच्यातून तुम्हाला तो फायदा तिथं तुम्हाला लगेच दिसून येतो की एखादी वस्तू 5 रुपयाला तयार होत असेल तर ती लगेच 6 रुपयेपर्यंत त्या कंझ्युमरला मिळत असते. पण जर चेनमध्ये नंबर ऑफ पर्सन इन्क्रीज होत गेले तर ती प्रोडक्टची प्राइस सुद्धा वाढत जाते. आणि नंबर ऑफ पर्सन डिक्रीज करत गेलो तर ती प्रोडक्टची प्राइस काय होत जाते, डिक्रीज होत जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला ती चेनमध्ये मॅनेज करणं गरजेचं असतं. देन ट्रान्सपरन्सी, ट्रॅकिंग अँड ट्रेसिंग टू द सोर्स. याच्यात आपण ट्रान्सपरन्सी मॅनेज करू शकतो, ट्रॅकिंग करू शकतो आणि ट्रेसिंग सुद्धा करू शकतो. देन बेटर कंट्रोल ऑफ प्रोडक्ट सेफ्टी अँड क्वालिटी. सेफ्टी अँड क्वालिटी त्याच्यामध्ये आपण कंट्रोल करू शकतो. लार्ज इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क आर शेअर्ड अमंग द पार्टनर इन द चेन. जर जास्त इन्व्हेस्टमेंट असेल किंवा रिस्क असेल तर आपल्या चेनमध्ये आपण काय करू शकतो, शेअर करू शकतो. देन आपण टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्या प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी असतात त्या प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये काय करत असतो, डिवाइड करत असतो. आता टाइम मॅनेजमेंटमध्ये जर आपण ती प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी स्पेसिफिक टाइम मॅनेजमेंटमध्ये आपण डिवाइड केल्या तर त्यातून आपण आपली ॲबिलिटी इम्प्रूव्ह करत असतो की आपली इफिशियन्सी इम्प्रूव्ह करत असतो. आता याच्यामध्ये काय होतं, टाईट टाइम अँड टाईट टाइम मॅनेजमेंट असेल तर एक प्रेशर राहतं. म्हणजे त्याला आपण टास्क ओरिएंटेड वर्क असं म्हणतो. टास्क राहतो की या वेळेमध्ये एवढं प्रोडक्शन होणं किंवा एवढ्या वेळेमध्ये एवढं प्रोसेसिंग होणं गरजेचं आहे. एक टास्क राहतो आणि तो टास्क तिथं फुलफिल केला जातो. म्हणून जर टास्क जर दिला तर आपली इफिशियन्सी इन्क्रीज होते. वर्क इफिशियन्सी इन्क्रीज झाली की आपलं आउटपुट मॅक्झिमम होतं. आउटपुट मॅक्झिमम झालं की मॅक्झिमम आपण अर्न करू शकतो. दॅट्स वाय टाइम मॅनेजमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि लास्ट वन, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काही प्रोडक्ट जर तुम्ही बघितले असतील, मिल्क प्रोडक्ट असतील किंवा फूड बेस्ड प्रोडक्ट असतील किंवा तुमचे व्हेजिटेबल बेस्ड प्रोडक्ट असतील, ते तयार केलेले असतात. आता याच्यामध्ये हे प्रोडक्ट तयार केल्यानंतर काही प्रोडक्ट हे पेरिशेबल असतात. काही जे आता पेरिशेबल प्रोडक्ट पासून तयार केलेले प्रोडक्ट असतात, प्रोसेस्ड प्रोडक्ट, हे याची सुद्धा काय तर प्रिझर्व करण्याची किंवा स्टोरेज टाइम जो असेल तर तो सुद्धा काही प्रमाणामध्ये कसा असतो, फ्लक्च्युएट असतो. म्हणजे मिल्क मधून जर तयार केलेलं श्रीखंड असेल किंवा फ्लेवर्ड मिल्क असेल किंवा त्याच्यापासून आईस्क्रीम तयार केला असेल किंवा त्याच्यापासून चक्का तयार केला असेल, पनीर तयार केलं असेल, तर तुम्ही जर प्रत्येक वस्तू घेतली तर प्रत्येक वस्तूमधला जो काय प्रिझर्व टाइम किंवा स्टोरेज टाइम पिरियड आहे हा वेगवेगळा आहे. म्हणजे पनीर एक 3 ते 4 दिवस आपण स्टोअर करू शकतो, फ्लेवर्ड मिल्क 1 ते 2 दिवस स्टोअर करू शकतो, नॉर्मल मिल्क हे 1च दिवस स्टोअर करू शकतो. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला लक्षात येते की आपण फ्लक्च्युएशन देत असतो. तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आपण जर एखादा प्रोडक्ट असेल ऑफ सीझन मध्ये जर त्याला अवेलेबल करून देणार असतो तर तशी एक प्रक्रिया करणं आणि प्रक्रिया करत असताना त्याची क्वालिटी मेंटेन करणं म्हणजे लॉंग लास्टिंग असणं गरजेचं आहे. आणि तसा एक प्रॉपर लॉंग लास्टिंग अप्रोच तयार करून एक प्रॉपर प्रोडक्ट तयार करणं की ज्याच्यातून कस्टमर सुद्धा सॅटिस्फाय झाला पाहिजे. ऑफ सीझनला तो प्रोडक्ट अवेलेबल झाला पाहिजे आणि त्याचे एक प्रॉपर सेल हा तिथं स्टेबल असला पाहिजे. तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट एफर्ट्स ऑल मेंबर्स ऑफ अन ऑर्गनायझेशन पार्टिसिपेट इन इम्प्रूव्हिंग द प्रोसेस अँड प्रोडक्शन. आपलं प्रोसेस असेल का प्रोडक्शन असेल तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला टोटल क्वालिटी मॅनेजमेंट गरजेचं आहे. असा आपला हा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अँड टाइम मॅनेजमेंट हा तिथं टॉपिक आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपला हा जो सिलेबस आहे, थेअरीचा सिलेबस, हा थेअरीचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. जे आता कंप्लीट नोट्स असेल तर ते नोट्स तुमच्या ग्रुपवरती शेअर केली जाईल. त्यानंतर आपलं मॅन्युअल आहे तर ते मॅन्युअलची सॉफ्ट कॉपी तुम्हाला शेअर केली जाईल आफ्टर दिवाळी ओकेशन. आपलं दिवाळी ओकेशन संपल्यानंतर तुम्हाला ती सॉफ्ट कॉपी आपल्या एक्सटेन्शनच्या ग्रुपवरती सेंड करायचे. तुम्ही जी हँड रिटन केली असेल तर ती स्कॅन करणं आणि त्यानंतर आपल्या ग्रुपवरती सेंड करणं. मी अजून सांगतो, मी जे आता ग्रुपवरती नंबर सेंड करीन त्या नंबरनी आपण डेफिनेशन असेल किंवा काय ऑब्जेक्टिव्ह असतील तर ते ऑब्जेक्टिव्ह 10 ऑब्जेक्टिव्ह तिथं लिहायचे आणि ते पहिले आजच्या सेंड करायचे. आज जे काय मी नंबर देतोय ते. आणि रिमेनिंग स्टुडंट्स असतील तर त्यांनी मॅन्युअल असेल तर ते मॅन्युअलची मी सॉफ्ट कॉपी शेअर करतो. ते मॅन्युअल लिहायला चालू करायचं. सगळ्याच विषयाचं करा. ज्याचं मिळालं नसेल तर त्याचंही तुम्ही तिथं विचारा किंवा ती विचारून ती सॉफ्ट कॉपी कलेक्ट करून घ्या आणि ते मॅन्युअल लिहून तयार करा. कारण तुम्हाला दुसरा ऑप्शन अवेलेबल नाही. ठीक आहे. काय प्रॉब्लेम असतील, क्वेश्चन पाहिजे असतील तर क्वेश्चन सुद्धा मी त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेपरेट क्वेश्चन आणि ऑब्जेक्टिव्ह
सेमिस्टर एंड एक्झामसाठी की तुम्हाला तिथं सेपरेट एक शीट वर्ड शीट तिथे प्रोव्हाइड करतो आपल्या ग्रुपवरती, ते रीड करा. महत्वाचे जे 10 मार्क्ससाठी जे काय टॉपिक आहेत तर त्याच्यावरती जास्त फोकस करा. ठीक आहे. थँक्यू फॉर पार्टिसिपेट हिअर आणि अटेंडिंग द मीटिंग. मीटिंग स्टॉप करतोय. तुम्हाला अटेंडन्स